पूरतट या टप्प्यामध्ये नदीची दरी जी आहे काय असते, उथळ आणि रुंद होते. त्यामुळे पुराचं पाणी जे आहे ही काठापर्यंत पोहोचून नदीच्या दोन्ही काठावरती काय होतं, गाळाचं संचयन होतं. आणि गाळाचं संचयन होऊन अशा प्रकारे नदीच्या दोन्ही काठावर गाळाचे संचयन झालं. कालांतराने काय होतं, त्या ठिकाणी नैसर्गिक बांध तयार होत असतात. आणि नैसर्गिक बांध जे आहेत त्या नैसर्गिक बांधांना पूरतट किंवा नैसर्गिक बांध सुद्धा म्हटलं जातं. तर या बांधावर संचयनाची क्रिया जी आहे ती कायम कंटिन्यू चालू असते. आणि त्यामुळे या बांधांची उंची जी आहे ती सातत्यानं थोडी थोडी वाढत गेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर नदीच्या पात्रामध्ये गाळाचं अधिकाधिक संचयन होऊन नदीचं पात्र जे आहे ते कालांतराने काय होतं, उथळ बनत असतं. आणि उथळ बनल्यामुळे काय होतं, तर सभोवतालच्या प्रदेशातून नदी उंचावरून वाहताना आपल्याला दिसते. आणि बऱ्याच वेळा काय होतं, तर पाण्याच्या प्रवाहामुळं पूरतट फुटून पुराचं त्या ठिकाणी काय होतं, पाणी आजूबाजूला पसरतं. जनजीवन जे आहे पूर्णपणे विस्कळीत होतं. तर अशा पद्धतीनं ती नदी जर बघितलं तर या ठिकाणी पूरतट किंवा हे जे आहे कशा पद्धतीचे तयार होत असतात, तर याची मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवता येईल. या ठिकाणी अशा पद्धतीचे या ठिकाणी हे पूरतट जे आहे हे पूरतट तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नदीच्या दोन्ही काठावरती अशा पद्धतीचे हे पूरतट जे आहे हे पूरतट तयार होत असतात. म्हणजे नदीनं वाहून आणलेला गाळ जो आहे या काठावरती या ठिकाणी सोडला जातो. आणि अशा ठिकाणी पूरतट जे आहेत हे पूरतट तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नागमोडी वळणं किंवा धनुष्यकृती सरोवर हा सुद्धा एक या ठिकाणी महत्त्वाचा भू आपल्याला तयार होतो. आता नदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये निर्माण होणारं हे नागमोडी वळणं हे भूमिस्वरूप सुद्धा अतिशय महत्त्वाचं असलं आपल्याला पाहायला मिळतं. आता नदीच्या या टप्प्यामध्ये नदीच्या प्रवाहमार्गाचा उतार खूपच कमी असतो. आणि त्यामुळं काय होतं, तर प्रवाहमार्गामध्ये लहानसहान अडथळा जर आला तर तो अडथळा ती दूर करू शकत नाही. आणि या अवस्थेमध्ये नदी प्रामुख्याने संचयनाचं कार्य जे आहे ते संचयनाचं कार्य करत असते. आणि या काळामध्ये संचयनाचं कार्य प्रभावी असलं तर नदी खननाचे कार्य जे आहे तेही करत असलं आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि एकूण मंद उतार, पाण्याचा कमी वेग आणि भरपूर गाळ यामुळे ठिकठिकाणी गाळाचं संचयन जे आहे ते गाळाचं संचयन त्या ठिकाणी होत असतं. आणि काय होतं, तर या वळणांच्या अंतर्वक्र भागामध्ये खनन आणि बहिर्वक्र भागामध्ये संचयन होतं. आणि त्यामुळे काय होतं, तर नदीला नागमोडी वळणं जी आहे ती प्राप्त झाली आपल्याला दिसून येतात. आता नदी मार्गातील खनन आणि संचयन ह्या दोन्ही क्रिया ज्या आहेत ही चालू राहिल्यामुळं कालांतराने नदीची वळणं जी आहेत ही वाढत जाऊन ती अधिक तीव्र होतात. आणि शेवटी काय होतात, ही वळणं जी आहेत तोडून नदी प्रमुख प्रवाहातून सरळ वाहू लागते. आता ही नदीची वळणं जर बघितली तर नदी अशा पद्धतीने जर वाहत असताना काही वेळेला काय होतं, तर या ठिकाणी नदी अशा पद्धतीने वाहत असेल तर या ठिकाणी नंतर कालांतराने हा संपूर्ण भाग जो आहे हा नाहीसा होतो आणि नदी परत या मार्गाने वाहू लागते. आणि त्यानंतर काय होतं, तर अशा पद्धतीची ही जी काही नालाकृती सरोवर असेल किंवा नागमोडी वळणं जे आहे ही नदीला प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचे परत ही नदीचा मार्ग आहे तो तयार होत असतो. अशा पद्धतीने ही नदी परत या ठिकाणी वाहत असते. या ठिकाणी अशा प्रकारची जी काही सरोवर जी आहेत ही सरोवर तयार झालेली तुम्हाला पाहायला, त्याला नालाकृती सरोवर सुद्धा म्हटलं जातं. त्याला नालाकृती सरोवर किंवा कुंडल कासार सरोवर सुद्धा म्हटलं जातं. तर नदी शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम याच्यामध्ये वाहत असताना ही नदी कालांतराने थोडा जर अडथळा इकडे कुठं निर्माण झाला तर काय होते, नदी परत मार्ग बदलते आणि परत सरळ मार्गाने वाहायला सुरुवात करते. कारण या ठिकाणी गाळाचं संचयन पूर्णपणे झालेलं असताना हे गाळाचं संचयन झाल्यामुळं नदी काय करते, परत मार्ग बदलते आणि सरळ मार्गाने वाहू लागते. आणि त्यावेळेला हा पूर्ण जो आहे पूरतट जो आहे हा याचं काय होतं, एक नालाकृती सरोवर निर्माण होतं. म्हणजे याला काय म्हणतो आपण,
नालाकृती सरोवर किंवा या ठिकाणी कुंडलकासान सरोवर असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर एक शेवटचं भूरूप जे आहे ते त्रिभुज प्रदेश. आता त्रिभुज प्रदेश जे आहे हे कुठं निर्माण होतं किंवा कसं निर्माण होतं, तर नदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे भूमिस्वरूप जे आहे ते भूमिस्वरूप निर्माण होत असतं. नदीच्या मुखाशी अशा भूमिस्वरूपाची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. नदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नदीला अनेक नद्या येऊन मिळत असतात आणि त्यामुळे काय होतं तर नदीत गाळाचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती असतं आणि यावेळी नदीच्या पाण्याचा वेग खूपच कमी झालेला असतो. त्यामुळे नदीबरोबर जे काही गाळ वाहून आलेला जो आहे त्या गाळामुळं या ठिकाणी अशा प्रकारची जे काही संचयन जे आहे हे गाळाचं संचयन होतं आणि त्यामुळं काय होतं नदीचे मुख गाळानं भरून येतं आणि नदीचे मुख गाळानं भरून आल्यानंतर नदीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून अशा ठिकाणी संचयनाचे कार्य होऊन त्या ठिकाणी गाळाची त्रिभुज प्रदेश तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने या शाखांच्या अगदी म्हणजे मुखाशी गाळाचं संचयन वारंवार होतं आणि या संचयनाच्या क्रियेमुळं या ठिकाणी अशा प्रकारचे त्रिभुज प्रदेश जे आहेत हे त्रिभुज प्रदेश